सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव व राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा उत्साहामध्ये साजरा। याबाबत सविस्तर बातमी अशी की ज्येष्ठ पत्रकार दिवंगत सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेला 12वा जीवन गौरव पुरस्कार व राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमागदार वातावरणामध्ये दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडला। सायन्स कॉलेज नांदेड येथील पूर्णमल लाहोटी सभागृहामध्ये हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी जीवन गौरव पुरस्काराने माजी खासदार तथा प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांना सन्मानित करण्यात आले। तसेच राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री संजीव कुलकर्णी नांदेड यांना प्रदान करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण राज्यमंत्री श्री डी.पी. सावंत हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती लाभली होती। तसेच माजी विधान परिषद सदस्य श्री अमरनाथ राजूरकर यांची विशेष उपस्थिती लाभली होती। जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून गौरव सोहळ्याची शोभा वाढविली। विशेष निमंत्रित म्हणून दैनिक प्रजावाणीचे संपादक श्री शंतनू डोईफोडे हे उपस्थित होते। आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डी.पी. सावंत यांनी सुधाकरराव डोईफोडे यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। प्रमुख पाहुणे श्री अशोकराव चव्हाण यांनी समाजमन घडविण्यात पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले। पुरस्कार स्वीकारताना डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात आपले अनुभव कथन केले, तर पत्रकार संजीव कुलकर्णी यांनी पत्रकारितेतील प्रामाणिकपणा व मूल्य जपण्याची गरज अधोरेखित केली। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर अशोक सिद्धेवाड, डॉक्टर लक्ष्मण शिंदे, डॉक्टर बालाजी कोंपलवार तसेच संयोजन समितीतील डॉक्टर किरण चिद्रावार, कॉम्रेड प्रदीप नागापूरकर, प्राध्यापक एकनाथ खिल्लारे, प्राध्यापक कपिल धुतमल, महेश शुक्ला, बालाजी टिमकीकर आदींनी यावेळी परिश्रम घेतले। कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। मोठ्या संख्येने पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून हा सोहळा यशस्वी केला। मला अतिशय आनंद आहे की सुधाकरराव डोईफोडे यांच्या नावाने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर व्यंकटेश काब्देंना आणि पत्रकारितेबद्दल संजीव कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार दोघांना देण्यात आलेला आहे। दोघांचे काम त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट राहिलेलं आहे। मराठवाड्यातले एक नामवंत हार्ट स्पेशलिस्ट म्हणून डॉक्टर काब्दे यांचं नावलौकिक राहिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचं जे राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रामध्ये जे त्यांचा पुढाकार राहिला किंवा त्यांचा जो प्रयत्न राहिलेला आहे तो उल्लेखनीय आहे आणि एक निष्णात डॉक्टर म्हणून त्याची आज ओळख आहे नांदेड। त्यात संजीव कुलकर्णी चांगले पत्रकार म्हणून त्यांचं ओळख आहेच,
ते मराठवाड्यातले महाराष्ट्रातले महत्वाचे प्रश्न नेहमीच हाताळतात, लोकांसमोर ते प्रश्न आणतात आणि त्यांच्याबद्दल एक वेगळी प्रतिमा लोकांच्या मनात आहे. दोघांनी शुभेच्छा म्हणून. मला खरोखर आज मोठी कृतज्ञता वाटते आपल्या सर्व सहकाऱ्यांबद्दल आणि समाजातील सर्व प्रतिष्ठित लोकांनी आज माझा जो गौरव केला त्यामुळं माझा म्हणजे पुढील जीवनाचा एकंदरीत दृष्टिकोन हा खूपच अधिक म्हणजे एक कन्स्ट्रक्टिव्ह आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन खरोखर अधिकच जास्त प्रबळ झालेला आहे. मला जे वाटत होतं समाजाबद्दलची प्रेम आपुलकी ती त्याच्यामध्ये वृद्धिंगत झालेला आता हा अतिशय स्फूर्तीदायक कार्यक्रम आज झालेला आहे. त्यामुळं मी आपल्या सर्व मित्रपरिवाराचा, सर्व सहकाऱ्यांचा आणि समाजातील सर्व प्रतिष्ठित लोकांचा मनापासून आभारी आहे. अशोकरावजी चव्हाण यांनी मला शुभेच्छा दिल्या. किती सावंत साहेब या कार्यक्रमात मुद्दाम उपस्थित राहिले आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. ही सर्व मंडळी जी आहे माझ्या जीवनासाठी अत्यंत प्रेरणादायक अशी आहे आणि उरलेल्या काळामध्ये निश्चितच माझ्या हातून जी आहे निरपेक्ष पद्धतीनं समाजसेवा होईल अशी मला खात्री वाटते. सुधाकरराव डोईफोडे हे मराठवाड्यातील एक ध्येयवादी संपादक होते. माझा त्यांच्याशी 3 दशकांहून अधिक काळ त्यांच्याशी संबंध आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची मला संधी मिळाली. मी ज्या दैनिक मराठवाड्याचं काम करत होतो ते मराठवाडा वृत्तपत्र आणि प्रजावाणी हे दोन्ही वर्तमानपत्र एकाच विचारसरणीची, एकाच विचारधारेतली वृत्तपत्रे म्हणून ओळखली जात होती. आणि नांदेडला मी आल्यानंतर 1988 ते डोईफोडे साहेबांच्या शेवटपर्यंत म्हणजे 2014 पर्यंत आमची पत्रकार संघटना असेल किंवा इतर काही ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाची मला वेळोवेळी मदत झाली. वेळप्रसंगी त्यांनी माझ्यावर टीकासुद्धा केली, पण त्या टीकेचं रूपांतर किंवा त्या टीकेमुळे वैयक्तिक संबंधात कधीही कुठं कटुता निर्माण झाली नाही. त्यांना एखादी माझी भूमिका चुकीची वाटली तर तिथे त्यांनी माझ्यावर प्रहारही केले आणि जेव्हा आम्ही काही चांगल्या गोष्टी या ठिकाणी केल्या तेव्हा त्यांनी त्याचं स्वागतही केलं. अशा प्रकारची त्यांची अशी संतुलित अशी पत्रकारिता राहिली आणि त्यांनी नांदेडच्या विकासामध्ये रेल्वेविषयक प्रश्नांमध्ये फार मोठं योगदान दिलं. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा आनंददायी तर आहेच, पण जबाबदारी वाढवणारा सुद्धा आहे. पुढच्या काळात त्याचं भान ठेवून काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. नवीन पत्रकारांसमोर आव्हानं खूप आहेत. आमची पिढी जी होती ती सगळी प्रिंट मीडियाशी संबंधित पिढी जी मी पाहिलेली आहे त्यांनी त्या पद्धतीने स्वतःला घडवलं. पण आता थोडासा प्रिंट मीडियापेक्षाही जास्त गाजावाजा म्हणा किंवा जास्त हे थोडंसं इलेक्ट्रॉनिक मीडियाला हे प्राधान्य आलेलं आहे. परंतु या मीडियात काम करणाऱ्या नव्या मुलांनी आधी स्वतः काही गोष्टींचा अभ्यास निश्चितपणे केला पाहिजे. वेगवेगळे विषय जे असतात त्या विषयाच्या अनुषंगाने असलेली माहिती अगोदर सर्व मिळवावी आणि मग त्याची मांडणी करावी, जेणेकरून त्यांची विश्वासार्हता वाढेल आणि लोकांमध्ये चांगल्या प्रकारची माहिती त्या माध्यमातून जाईल.